नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय डॉक्टर अनघा केसकर यांची सीमातीत ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. JNUचा कॅम्पस विस्तीर्ण असल्यानं बाकीच्या काही विद्यार्थ्यांप्रमाणे पायलनं घरून येताना तिची स्कूटर आणली होती. दुपारच्या वेळी उन्हातनं पायी जाण्याऐवजी पायल स्कूटरवरनं जाणं पसंत करायची. त्या दिवशी पायल हॉस्टेलमधनं स्कूलकडे यायला निघाली तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. तरी हॉस्टेलपासून स्कूलच्या बिल्डिंगपर्यंत येताना पायलला उन्हाची धग चांगली जाणवली. गॉगलमुळे उन्हाची तीव्रता थोडी कमी भासत होती इतकंच. कॉरिडॉरच्या कोपऱ्यात ठरलेल्या जागी वेलीखाली ख्रिस तिची वाट बघत होता. इतरांहून तो वेगळा होता हे पायलला कळलं होतं. थोडा सणकी, थोडा मनस्वी आणि बराचसा बिनधास्त. म्हणूनच गेल्या 6-7 महिन्यात त्यांचं एवढं गुळपीठ जमलेलं होतं. पायलनं ख्रिसकडे निरखून बघितलं. तो स्वतःच्या विचारात गुरफटलेला होता. रात्री नीट झोप न झाल्यासारखे त्याचे डोळे सुजट लालसर वाटत होते. नेहमीपेक्षाही जास्त उदासपणा त्याच्या पूर्ण शरीरभर साकळल्यासारखा दिसत होता. ती म्हणाली, "हाय ख्रिस." पायलच्या या शब्दांनी ख्रिसला वर्तमानात आणलं. "हाय, लुकिंग क्यूट इन दिस ब्लू ड्रेस." ख्रिसनं तिची तारीफ करत तिला प्रतिसाद दिला. हे मुलींना कॉम्प्लिमेंट्स देण्याचे पाश्चात्य रिवाज एव्हाना पायलच्या अंगवळणी पडलेले होते. तरी आज तिला त्याची गंमत वाटली. मनात आलं, या पाश्चात्य लोकांचं वेगळंच असतं. मनात येईल ते न लाजता बोलून टाकतात. काही वेळा अगदी कर्तव्य बजावल्यासारखी तारीफ करून टाकायची. काय खरं आणि काय खोटं पत्ता लागत नाही. पण आज याच्या बोलण्यात नेहमीचा उत्साह दिसत नाहीये या गोष्टीची पायलच्या मनानं नोंद घेतली. तरीही त्यांनी केलेल्या स्तुतीची दखल घेत ती म्हणाली, "थँक्स, आय एम फ्लॅटर्ड." स्तुतीनं जराशीही फुशारून न जाता पायलनं शिरस्त्याप्रमाणे त्याची तारीफ स्वीकारलेली होती. ख्रिसनं पुढे होऊन हस्तांदोलनासाठी तिचा हात हातात घेतला, तिचं स्वागत केलं. पण त्यात नेहमीसारखी जान नव्हती. हसतच पायल म्हणाली, "ख्रिस, तुला मी एक गोष्ट सांगू का? तू गैरसमज करून घेऊ नकोस, पण आमच्याकडे ना कॉम्प्लिमेंट देण्याच्या असल्या पाश्चात्य सोपस्कारांची गरजच नाही. उलट मुलांनी मुलींची अशी प्रांजल स्तुती केली ना तर त्यांच्या हेतूविषयी शंका घेतली जाते. म्हणजे मला माहिती आहे तुझा हेतू वाईट नाही आहे. मी तुला आपला एक जनरल रूल सांगितला." ख्रिस गोंधळला आणि म्हणाला, "हे मला ठाऊक नव्हतं. पण तू मला आधीच का नाही सांगितलं तसं? आमच्याकडे उलट असतं. प्रशंसा केली नाही तर बायका आणि मुली नाराज होतात. आम्हाला त्यांची किंमत नाही, आम्हाला शिष्टाचार समजत नाहीत किंवा त्यांच्यात रसच नाही असा त्यांचा ग्रह होतो. हे बघ, सांस्कृतिक गैरसमजाचे आणखीन काही इश्यू असतील तर मला आत्ता सांगून टाका." "ठीक आहे, आता तू विचारलंयस म्हणून सांगते. शेकहँड करायच्या ऐवजी ना आमच्याकडे असे दोन्ही हात जोडवून नमस्ते करायचा रिवाज आहे." असं म्हणत तिने नमस्काराचं प्रात्यक्षिक त्याला करून दाखवलं. त्याने तिचं अनुकरण केलं आणि बोबड्या उच्चारात नमस्ते म्हटला. त्या उच्चारांची आणि अवघडलेपणानं केलेल्या नमस्काराची पायलला मजा वाटली. जर्मनीसारख्या पुढारलेल्या देशातला हा मुलगा सगळं सोडून भारतात शिकायला का आला असावा हा प्रश्न नेहमीप्रमाणे पायलच्या मनात आला. पण त्याविषयी तिने त्याला काही विचारलं नाही. उलट एक बेधडक विधान करत ती म्हणाली, "शक्यतो 2 माणसांनी एकमेकांच्या अंगाला स्पर्शच करायचा नाही असा नियम आहे इथे. आमच्या वाडवडिलांनी आमचा तसा एक माइंडसेट तयार केला आहे असं मला वाटतं." पायलनं मनानं अंगलाळलेल्या रीतिरिवाजांचा स्वीकार केल्या असल्यानं ती भारतातल्या न आवडलेल्या समजुतीविषयी नकळत ते बोलून गेली. ख्रिस मात्र त्याच्या विचारात हरवल्यासारखा दिसला. ह्याला याच्या घरच्या लोकांची आठवण येत असेल का? किंवा घरून याला काळजी करायला लागेल असं काही पत्र किंवा फोन आला असेल का? अशा शंका पायलच्या मनात आल्या. ख्रिसच्या डोळ्यांसमोर आपल्या हाताचे पंजे फिरवत तिने त्याला भानावर आणलं. "अरे काय झालं? कुठे हरवलायस तू?" तिने विचारलं. नाही, मी रीतिरिवाजांचा विचार करतोय. समाजानुसार ते इतके कसे बदलतात? तुमचा तर देश वेगळा, कल्चर वेगळं. पण आमच्या इकडे खूप फरक आहेत.
वागण्या बोलण्यात, विचार करण्यात. म्हणायला फक्त एक देश, पण ते लोक शहाणे, ते पुढारलेले, आम्ही माग असलेले, नालायक, अडाणी, जुनाट. स्वतःशीच बोलल्यासारखा कडवटल्याप्रमाणे ख्रिस म्हणाला. तो नेमकं कशाविषयी बोलतोय हे पायलला कळलं नाही, पण तो खूप बेचैन आहे एवढं तिला दिसत होतं. तिने विचारलंही, तुझी तब्येत बरी आहे ना? तू दिलेलं जर्मनचं होमवर्क मी केलं आहे, पण जर तुझा आज मूड नसेल तर आपण आज आपल्या ट्युशनला सुट्टी घेऊया. तुझं होमसिक झालं असेल तर आपण नुसते गप्पा मारू. ख्रिसनं पायलकडे चमकून बघितलं आणि नाही नाही तसं काही नाही असं तो पुटपुटला. ख्रिसच्या वैयक्तिक गोष्टीत अनवधानानं आपण ढवळाढवळ केली का काय अशी शंका पायलला आली. पाश्चात्य लोक आपले इतके मनमोकळे नसतात. त्यांच्या खाजगी गोष्टीत दखलंदाजी केलेलं त्यांना आवडत नाही वगैरे गोष्टी तिने ऐकल्या होत्या, वाचल्या होत्या. कदाचित आपली सूचना त्याला आवडली नसेल असं मनात येऊन त्याचा गैरसमज टाळण्यासाठी ती घाईघाईत म्हणाली, नाही नाही तुझ्या खाजगी गोष्टीत नाक खुपसायची माझी इच्छा नाही आहे, पण बोलीभाषेचा सराव करणं हाही एक प्रकारच्या भाषेचा अभ्यासाचा भाग आहे ना. माझ्याशी तुला काही बोलायचं नसेल तर इट्स फाईन विथ मी. ख्रिस काही वेळ गप्प राहिला आणि मग म्हणाला, चालेल आपण नुसत्या जनरल गप्पा करू, मलाही त्याची मदतच होईल. ठीक आहे, मग आपण एकमेकांशी ओळख करून घेऊया. मी माझी फॅमिली बॅकग्राऊंड सांगते. आम्ही गुरगावमध्ये राहतो हे तुला एवढ्यांना माहिती आहे. माझी फॅमिली फार मोठी नाही. आई वडील 2 भाऊ आहेत, अर्जन भैया आणि पृथ्वीराज भैया. वडील मिनिस्ट्रीमध्ये मोठ्या हुद्द्यावर आहेत. मम्मीजी हाऊसवाईफ आहे. माझे दादाजी दादीजी आमच्याबरोबर असतात. दादाजींचा ऑटो पार्ट्सचा बिझनेस आहे. सध्या माझे 2 भैया त्यांच्याबरोबर धंदा बघतात. मला एक काका काकी आहेत, ते घरची शेती करतात. शाळेत असताना आम्ही सगळी भावंडं दादाजी दादीजींबरोबर आमच्या फार्मवर जायचो. आम्ही सगळे मिळून 10 कझिन्स आहोत. खूप हल्लागुल्ला करायचो आम्ही. काही वेळ पायल तिच्या माणसांच्या आठवणीत गुंगली आणि नंतर परत सांगायला लागली, माझं ननिहालही जवळच आहे. मम्मीजींना पण 3 भावंड आहेत. नानाजी, नानीजी आणि माझे 2 मामा सगळे एकत्र राहतात. त्यांच्या मुलांची पण माझी गट्टी आहे. आता तुझी माहिती सांग. तू लकी आहेस. माझी फॅमिली इतकी मोठी नाही. माझे आजोबा दुसऱ्या महायुद्धात कुठल्या तरी दूरवरच्या वाळवंटात मारले गेले. अरे अरे, मला काही कल्पनाच नव्हती. मला 2 बहिणी आहेत. एक मोठी, तिचं लग्न झालं आहे. तिचं नाव मॅडेलिन. दुसरी अनमॅरिड आहे. तिचं नाव रायना. मी दोघींच्या मधला. आम्ही पण एकमेकांना धरून आहोत. धरून आहोत म्हणजे धरून होतो. माझी मॉम एका छोट्या ऑफिसमध्ये काम करायची, पण आता ती जॉबलेस आहे. थँक्स टू रियुनिफिकेशन. कडवटल्या शब्दात ख्रिसनं शेवटचं वाक्य उच्चारलं आणि काही काळ तो गप्प राहिला. तो पुढे काही बोलणार आहे का नाही अशा द्विधा मनस्थितीत पायल असताना त्यांनी बोलायला सुरुवात केली. रायना एका फॅक्टरीत काम करते. मोठी बहीण आणि मेव्हणा अलीकडेच वेस्ट जर्मनीमध्ये शिफ्ट झालेत. कसे बसे तग धरून आहेत. माझे वडील कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. नाव. वडिलांविषयी सांगताना ख्रिसच्या चेहऱ्यावरचे भाव त्याच्या नकळत रागीट झाले. गळ्याखालचे स्नायू ताठरल्यासारखे भासत होते. त्याच्या वडिलांचं काय झालं हे विचारायचं पायलच्या जीवावर आलं. म्हणजे पांगापांगच झाली की रे तुमची. तू इंडियात आलास आणि बहीण मेव्हणे वेस्ट जर्मनीत गेले. तू त्या सगळ्यांना मिस करत असशील. ते सगळे निदान तुमच्याच देशात आहेत. तू इथे आलेलं त्यांना आवडलं नाही का? ख्रिसला बोलतं तर करायचं, पण त्याच्या स्पेसवर आक्रमण करायचं नाही अशी काळजी घेत पायल बोलत होती. पुन्हा एकदा ख्रिस गप्प झाला आणि म्हणाला, मी काही कायमचा आलेलो नाही आहे इथे, त्यामुळे मॉम डॅड रागवलेले नाही आहेत. मला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे, काहीतरी बनवून दाखवायचं आहे. अरे पण मग तू इंडियात का आलास? आमच्याकडचे लोक इंग्लंड, अमेरिकेत किंवा युरोपातल्या डेव्हलप्ड देशात जातात. तुलाही तसं जाता आलं असतं.
इनफॅक्ट जर्मनीत राहूनसुद्धा तुला पुढचं शिक्षण घेता आलं असतं ना. इतके दिवस मनात येणारी शंका एकदाची पायलनं बोलून टाकली. ईस्ट जर्मनीमध्ये असताना मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो. माझं संशोधन चालू होतं, पण मला ते अर्ध्यात सोडायला लागलं. आमच्याच देशात आम्हाला उपऱ्यासारखं वागवतात ते हरामजादे. आम्ही काही भिकारी नाही आहोत. ते आमच्याशी असं वागू शकत नाहीत. त्यांच्या नाकावर टिच्चून मला मोठं होऊन दाखवायचं आहे. फुतकारल्यासारखा ख्रिस बोलला. जर्मनीमध्ये कोण कोणाला उपऱ्यासारखं वागवतंय आणि कोणाच्या नाकावर टिच्चून ख्रिस मोठं व्हायचं म्हणतोय हे पायलला समजलं नाही. तो कोणाकडून तरी कशामुळे तरी जबर दुखावला गेलाय, अपमानित झालाय आणि त्या आठवणी आज काही कारणानं उफाळून आल्या असाव्यात असा तिने तर्क केला. त्याच्या वागण्यातला लहरीपणा, बेदरकारपणा यातूनच आला असेल का? पायलनं सावधपणे विचारलं, अरे तू कशाविषयी बोलतोयस हे मला समजत नाही आहे. तुला कोर्स का सोडावा लागला हे सांगायला हरकत नसेल तर तू मला सांग. इंटरनल पॉलिटिक्स का रे? अरे ते तर सगळीकडेच असतं. ख्रिस नुसता घुम्यासारखा बसून राहिला. तूर्त ख्रिसपाशी हा विषय वाढवण्यात अर्थ नाही असं पायलला वाटलं, म्हणून ती म्हणाली, ख्रिस आज तुझं काहीतरी बिनसलंय. चल आज आपण कुठेतरी भटकून येऊया. मी तुला हिंडवून आणते, तुझं डोकं शांत होईल. चल बस बस माझ्या मागे स्कूटरवर बस. पायलनं ख्रिसला स्कूटरच्या मागच्या सीटवर बसायला सांगितलं. तो निमूटपणे तिच्या मागे बसला. सुरुवातीला तो थोडा बिचकल्यासारखा वाटला, पण नंतर एकदम साई लावला. त्या दिवशी पायलनं त्याला दिल्लीभर फिरवलं. तोंडानं सारखी तिची टकळी चालू होती. तिने त्याला गर्दीच्या मार्केटमध्ये हिंडवलं. बाजारात हिंडताना लोक पायल आणि ख्रिस या जोडीकडे टावकारून बघत होते. त्यामुळे ख्रिसला जरा अवघडल्यासारखं वाटलं, पण पायल बिनधास्त बडबड करत होती. कोणाशीही ती अगदी मजेत संवाद करायची, वेगवेगळ्या भाषांमध्ये. कोणाशी पंजाबीमध्ये, कोणाशी हिंदीत, तर कोणाशी इंग्रजीत. ते लोकही तिच्याशी दोस्तीत असल्यासारखे मस्त बोलत होते. बाहेरच त्यांनी कुठेतरी साध्याशा हॉटेलात ब्रंच घेतलं. मग ते संसद भवनाकडे गेले. ते दाखवताना पायलनं अभिमानानं त्याला ऐकवलं, संपूर्ण जगातली आमची सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आहे, तुला माहिती आहे? तुसड्यासारखा ख्रिस म्हणाला, डेमोक्रेसी, लोकशाही याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे तुमची तर प्लॅन्ड इकॉनॉमी आहे, आमच्या ईस्ट जर्मनीप्रमाणे. अरे हीच तर आमची खासियत आहे. सरकार डेमोक्रॅटिक असूनसुद्धा प्लॅन्ड इकॉनॉमी. त्यानंतर पायल ख्रिसला बराच वेळ भारताच्या या वैशिष्ट्याविषयी सांगत राहिली. त्याला तिचे विचार पटले नाहीत. त्यांची उलटसुलट चर्चा वादविवादापर्यंत गेली, तेव्हा दोघांनी तो विषय सोडून दिला. पुढे पुढे त्याचं फारसं लक्ष नाही आणि त्याला ते समजून घेण्यात स्वारस्य नाही हे कळल्यावर पायलनं स्वतःच्या उत्साहाला आवर घातला. ख्रिसला हुतात्मा स्मारक दाखवताना पायलच्या बडबडीला पुन्हा एकदा ऊत आला. ती सांगायला लागली, आम्हाला स्वातंत्र्य काही फुकटात नाही मिळालं. खूप लोकांनी स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य खर्च केली. आजसुद्धा आमचे जवान आमच्या सीमेवर रक्षण करायला झटत असतात. आम्हाला आमच्या शूर सैनिकांचा फार अभिमान वाटतो. तिच्या तांबुसलेल्या चेहऱ्यावर दिसणारा अभिमान ख्रिसला स्पष्ट जाणवला. एकेकाळी आमचं सैन्यही शौर्यासाठी प्रसिद्ध होतं, त्यांनी पडेल आवाजात सांगितलं. ख्रिसच्या सुरातल्या निरुत्साहीपणाकडे पायलचं लक्षच गेलं नाही. ती आपली तारेतच बोलत सुटली, अरे आमच्या देशाला खूप मोठा इतिहास आहे, खूप जुनी संस्कृती आहे. मलाच नाही तर आमच्या घरातल्या सर्वांना आमच्या परंपरांचा, शेकडो वर्षांच्या इतिहासाचा अभिमान आहे. त्यावरची ख्रिसची प्रतिक्रिया चमत्कारिक होती. खांदे उडवून तो म्हणाला, इतिहास तर जर्मनीला सुद्धा आहे, पण मला त्या कुरूप इतिहासाचा कंटाळा आला आहे. बहुधा ख्रिसचा रोग ज्यू लोकांच्या झालेल्या छळवणुकीवर, कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्सवर, हिटलरनं ज्यू लोकांच्या केलेल्या कत्तलीवर असावा असं पायलला वाटलं. त्याविषयी तिने पुष्कळ काही वाचलं होतं. या विषयावर बोलणं कदाचित त्याला लाजिरवाणं वाटेल हे लक्षात घेऊन पायल गप्प झाली. दिवसभर हिंडल्यावर ती त्याला एका टुकार हिंदी सिनेमालाही घेऊन गेली. थिएटर खचाखच भरलेलं होतं. कसले कसले लोक तिथे आले होते. खुर्च्या फारशा आरामदायी नव्हत्या.
पायल हळूहळू आवाजात त्याला पडद्यावर काय घडतंय ते सांगत होती. ते सांगताना तिला आपोआप ख्रिसच्या कानाजवळ ओठ नेऊन बोलायला लागत होतं. पाठीमागच्या सीटवरच्या कोणीतरी हरकत घेतली तेव्हा पायलनं हसून सॉरी म्हटलं, पण सांगणं थांबवलं नाही. काही लोक गाणी सुरू झाली की बिंदास शिट्ट्या मारतात, शेरेबाजी करतात, मोठ्यांदा हसतात. हे सगळं ख्रिसला नवलाईचं वाटलं. परत येताना पायलनं त्याला भेळ आणि गोलगप्पे खायला घातले. त्या चटकदार पदार्थांनी बेजार झालेला दिसला. मग त्याला लस्सी पाजली. भारतीय भाषातला फरक जरी ख्रिसला फारसा लक्षात येत नसला तरी ती हिंदी व्यतिरिक्त खूप वेगळ्या भाषेत बोलतीये हे त्याला कळलं. शेवटी त्याने विचारलं की तुला किती भाषा बोलता येतात? कुठल्याही प्रश्नाला सविस्तर उत्तर द्यायच्या पायलच्या लकबीप्रमाणे या प्रश्नाचं उत्तरही सविस्तर आलं. आमच्या देशात ना खूप रिजनल भाषा बोलल्या जातात. 14 तर ऑफिशियल भाषा आहेत. पंजाबी माझी मदर टंग आहे. हिंदी आमची राष्ट्रभाषा आहे. इंग्रजी शिक्षणाची भाषा. गंमत माहिती आहे, आजकाल आम्ही भारतीय लोक खिचडी भाषा बोलायला लागलो आहे. पण त्याला काय झालं? एकमेकांचं बोलणं समजणं महत्त्वाचं आहे, हो की नाही? नाही, आधीच इतक्या भाषा येत असताना पुन्हा जर्मन भाषा शिकायची तुला कशी काय इच्छा झाली? कुतूहलानं ख्रिसनं विचारलं. अरे मी माझी आवड म्हणून जर्मन भाषा शिकते आहे. नाही, पण सगळ्या भाषा सोडून जर्मनच का? अरे दुसऱ्या महायुद्धानंतर तुम्ही जर्मन लोकांनी किती तरक्की करून दाखवली. एखाद्या फिनिक्स पक्षासारखं बेचिराग झालेल्या देशानं भरारी घेतली. आय ॲडोर जर्मन्स फॉर दॅट. तुम्हाला सगळ्यांना वेस्ट जर्मनीची प्रगती दिसते, पण मी ईस्ट जर्मनीत राहणार आहे. युनिफिकेशननंतर म्हणजे एकत्रीकरणानंतर आमच्याकडे गोष्टी किती झपाट्यानं बदलल्या आहेत हे तुला माहिती नाही. तुला काय माहिती आहे का त्याविषयी? खांदे उडवत ओढ दुमडत पायलनं कबूल केलं. नाही, मला काही फार ठाऊक नाही. 40 वर्षांनंतर तुम्ही एक देश म्हणून पुन्हा एकत्र आलाय एवढं मला ठाऊक आहे. तुला तरी भारताच्या फाळणीविषयी माहिती आहे? ख्रिसनं थोडा विचार केला आणि म्हणाला, हिंदुस्थानातले खूप लोक पाकिस्तानात आणि पाकिस्तानातले बरेच लोक हिंदुस्थानात आपापली घरं सोडून आली एवढं मी ऐकलं आहे. अर्थात अशा वेळी थोडेफार अत्याचार तर होतातच. थोडेफार अत्याचार? पायलच्या मनात आलं. याला खरंच काय माहिती आहे फाळणीच्या वेळी झालेल्या अत्याचारांविषयी? किती निर्ममपणे शेरा मारला याने. तिने आवंडा गिळला, पण आपला मुद्दा न सोडता ती पुढे म्हणाली, तुमचं युनिफिकेशन झालं ना तेव्हापासून माझ्या दादाजींना वाटतंय की कदाचित भारत आणि पाकिस्तानसुद्धा पुन्हा एकत्र येतील आणि पुन्हा भारत अखंड होईल. माझे दादाजी आणि दादीजी पार्टिशनपूर्वी पाकिस्तानात असलेल्या पंजाबात राहत होते. आपलं जन्मगाव पुन्हा पाहायला मिळावं असं त्यांना नेहमी वाटतं. तुमच्या युनिफिकेशनमुळे आमच्या देशातल्या बऱ्याच म्हाताऱ्या लोकांच्या आशा पालवल्या आहेत. ख्रिसनं नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, तुम्हा लोकांना युनिफिकेशनची फक्त चांगली बाजू माहिती आहे. आम्ही काय भोगतोय ते तुम्हाला माहीत नाही. आमचं जगणं वेसेजनी नको नकोसं करून टाकलं आहे आणि असं असून ते आम्हाला शिवे शब्द देतात. वेसीज म्हणजे कोण? आणि युनिफिकेशनचे काय दुष्परिणाम असू शकतात सांग की? अगं, वेस्ट जर्मनीत राहणाऱ्या लोकांना वेसीज म्हणतात आणि ईस्ट जर्मनीतल्या लोकांना ऑसीज म्हटलं जातं. त्या पुंजीवादी हलकट लोकांना आमची म्हणजे ऑसीजची प्रत्येक गोष्ट निकृष्ट वाटते. जाऊ दे, आपण नको बोलूयात या विषयावर आत्ता. पायलच्या चेहऱ्यावर खट्याळ स्मित आलं. एखादं गुपित सांगावं तशा आवाजात ती म्हणाली, एक गंमत सांगू तुला? मला जर्मन लोक अतिशय आवडतात. बाकीचे लोक काही म्हणू देत, पण मनातल्या मनात मला हिटलरसुद्धा फार आवडतो. होलोकॉस्टविषयी ऐकूनसुद्धा. होलोकास्ट म्हणजे हां, छळ छावण्यातल्या अत्याचार, राईट? हो, ते ऐकूनसुद्धा मला हिटलरविषयी आदर वाटतो. मला आता खरं कारण सांग, तू भारतात का आलास? मगाशी तुला मी म्हटलं नाही का, वेसीजनी तिकडून मला पळवून लावलं. पण मग तू एखाद्या प्रगत देशात का नाही गेलास? भारतात माझ्या विषयावरच्या संशोधनाला वाव होता. शिवाय युरोपात शिक्षण घेण्यापेक्षा इथे शिक्षण घेणं स्वस्त आहे.
संभाषणाला लागणारं गंभीर वळण टाळण्यासाठी जणू त्यांना हसून मिश्किलपणे पुढं म्हटलं, आणि कदाचित आपल्या दोघांची इथे भेट व्हावी, दोस्ती व्हावी, अशी नियतीची योजना असेल. ख्रिसच्या मूडमधला हा बदल बघून पायलला आपला हेतू सफळ झालेला लक्षात आला आणि तिला खरंच बरं वाटलं. हो, मग आता मी काय सांगते ते ऐक. ही डेस्टिनीज एक दिवस तुझ्या मनात धुमसणाऱ्या गोष्टी मला सांगायला तुला भाग पाडेल. तुझ्या मनात खूप गोष्टी घर करू नयेत, तुला छळतायत, हे मला माहिती आहे. आज तू माझ्याशी त्याविषयी बोलायला तयार नाही आहेस आणि मी सुद्धा तुला आग्रह नाही करणार. हे बघ, मला बरं वाटावं, माझं मन झुरत राहू नये म्हणून तू धडपडतीयस हे मला कळतं आहे. पण पुढे कधीतरी मी बोलीन त्याविषयी. मी त्या दिवसाची वाट बघेन. थँक्स, तू आज जे काही केलंस त्यासाठी. थँक्सला काय म्हणता तुम्ही? शुक्रिया, राईट? मी अगदी मनापासून बोलतोय हे. यू आर वेलकम. पुन्हा भेटूच आपण. तोवर अलविदा. अलविदा? अलविदा म्हणजे काय? अरे, अलविदा म्हणजे गुड बाय. बरं, आता एक सांग, तू ठीक आहेस ना? येस, मी एकदम ओके आहे, हसून ख्रिसनं उत्तर दिलं. श्रोते हो, हा होता डॉक्टर अनघा केसकर लिखित सीमातीत या कादंबरीचा तिसरा भाग. उद्या भेटूया, उद्या साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर.